आपण राजनीमध्ये आहोत आणि आपल्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळंब चांडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुलसीताई बोर आहेत. ताई, तुम्ही आज राजनीमध्ये प्रचार करताय, प्रतिसाद कसा भेटतोय? सुंदर, छान मिळालेला आहे. त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की जसं मागच्या टर्मला मला निवडून दिलं होतं, या टर्मलाही ते मला निवडून देतील. असा एक प्रचार केला जातो की पश्चिम भागात तुम्हाला चांगला प्रतिसाद आहे, पण पूर्वेला थोडी अडचण होती मतांमध्ये. नाही, मी असं कधी नाही ऐकलं. मी जिथे जिथे गेलेली आहे तिथे माझ्यावर बरोबर ठामपणे सगळे उभे आहेत. साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे सगळे उभे आहेत. कोणकोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतं मागताय? मी जे विकास कामं केलेली आहेत साहेबांच्या माध्यमातून जे झालेले आहेत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे झालेले आहेत, पंचायत समितीच्या माध्यमातून जे झालेले आहेत, आम्ही दोघी त्या मुद्द्यावरती विकास कामाच्या मुद्द्यावरनं करतोय प्रचार. दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार आहे, तर मग आता प्रचारामध्ये कसरत होते का? पवार साहेबांचे विचार ते पण सांगतात, पुढून तुम्ही पण सांगता. म्हणजे माझं काही होत नाही. मी छान सरळ मार्गाने जाते. आम्ही शांततेत घेतोय आणि सगळा प्रचार दौरा, कारण जे झालं ते तुम्हाला माहिती आहे. आमच्या कुटुंबाचा प्रमुख गेलेले आहेत. त्यांचं स्वप्न होतं की जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकवायचा. ते स्वप्न आम्ही मनी ध्यानी घेऊन आम्ही आमचा प्रचार दौरा चालू ठेवलेला आहे. मागच्या निवडणुकीत देवदत्त निकम तुमच्या सोबत होते, आता समोर आहेत, तर मग आता त्यांच्या मताचा काही परिणाम होईल का? नाही, मला ह्याच्यावरती काही बोलायचं नाही आहे. शेवटी ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी छोटी साहेबांची कार्यकर्ती आहे. साहेबांचं संस्कृती आहे की आपण आपल्या कामाशी ठेवायचं आणि आपलं काम जास्तीत जास्त चोख कसं होईल. कळंब पंचायत समितीमध्ये खालच्या पंचायत समितीच्या उमेदवारांना प्रतिसाद कसा आहे? छान आहे, तो पण छान आहे, चांगला आहे. सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. वरती असो, खाली असो, सीमाताईंना असो, उषाताईंना असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साहेबांच्या चिन्हावरती सगळे ठामपणे खंबीरपणे उभे आहेत. विजयाचा विश्वास किती वाटतोय? हो, आहे. ग्रामस्थ तुम्हाला सांगतील. त्या होत्या तुलसीताई बोर. त्यांनी विजयाची खात्री वर्तवली आणि त्या आज राजनीमध्ये होत्या आणि त्यांना चांगला प्रतिसाद भेटतोय. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.